तर यावेळेसचा पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, पॅड लाईनला बॉल आदळतोय, इट्स अ वाईट बॉल. पंच मात्र इशारा करतील. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतीये. टीमची धावसंख्या 1 ने मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 14 धावा धावफलकावरती. 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा स्लोवर वनने बीट केला मित्रांनो. ऑफ ब्रेकचा वापर केला गेला होता. डान्सिंग डाऊन द विकेटहून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटमध्ये कोणत्याच प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड स्थिरावत असताना आपण पाहू शकाल 14. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 14 धावा धावफलकावरती आहेत. चला चला, 2च ओव्हरची मॅच आहे. लगेच उरका मित्रांनो. बॅट्समन नेम इनाम. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर इनाम मैदानाच्या आतमध्ये. चला चला मित्रांनो, प्लीज स्पीडअप करायचं आहे थोडंसं. तर या दरम्यान ज्यांचं इथे शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं डॉक्टर अली यांचं इथे स्वागत होताना आपण पाहतोय. मी स्वराज्य चषक 2025 मध्ये अली साहेबांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. स्वराज्य चषक 2025 में मैं सम्माननीय डॉक्टर साहब अली जी का तहे दिल से स्वागत करना चाहूँगा और उनसे गुजारिश करूँगा कि आपकी तशरीफ़ हमारे मंच पर फरमाए और इस मंच से इस मुकाबले का लुत्फ़ उठाइए. 2 ओवरों का ये मैच, दूसरी ओवर का खेल जारी. यहाँ पे पहली ओवर में 2 अच्छे छगे हमने देखे और दूसरी ओवर में कमबैक करता हुआ गेंदबाज इस मरदफा अगली गेंद आड़े बल्ले से खेला. इस गेंद को कैप में जाएगी गेंद. फील्डर वहां पे मौजूद, जब तक गेंद को उठाएंगे फिर एक बार फेंकेंगे. 1 रन बड़ी आसानी से पूरी. इस 1 के साथ स्कोर कार्ड में इजाफा 17 रन स्कोर कार्ड के ऊपर और आने वाले महज 2 गेंदों का खेल यहां से बाकी. 17 रन 200 स्कोर कार्ड के ऊपर. आखिरी 2 गेंदें देखना चाहेंगे किस तरह से बल्लेबाजी की जाएगी. एक फाइटिंग टारगेट तक तो जरूर पहुंच चुकी है बल्लेबाजी करने वाली टीम. मैच लो फुल टस था, सीधे बल्ले से खेलने की कोशिश. गेंद ट्रैवल करेगी डीप पॉइंट में, जब तक गेंद को उठाएंगे दूसरी रन की कोशिश.
और यहाँ पे दूसरी रन की कोशिश क्या पूरी होगी? बिल्कुल नहीं है दोस्तों। दूसरी रन की कोशिश में दोबारा वापस लौटना होगा बल्लेबाज को। मिलता हुआ और एक झटका बल्लेबाजी करते हुए टीम सिंहगढ़ के लिए। आखिरी गेंद का खेल शेष। 18 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी गेंद पे क्या आएगा छक्का, क्या आएगा चौका, या फिर सिंगल या फिर डबल में मैच संतुष्ट रहना पड़ेगा बल्लेबाज को। आखिरी गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट। यहाँ से आड़े बल्ले से खेलने की कोशिश, फील्डर वहां पे मौजूद है। जब तक गेंद को उठाएंगे फिर एक बार फेंकेंगे। थ्रो बहुत ही खराब है दोस्तों। दूसरे रन की कोशिश यहाँ पे हो चुकी है पूरी। 2 रन लगे स्कोर कार्ड के ऊपर आखिरी गेंद पर और तीसरे रन की कोशिश में बल्लेबाज आउट। 20 लगे टोटल पहली इनिंग में और जीतना होगा इस मुकाबले को तो बनाने होंगे दोस्तों 21 रन आने वाली 2 ओवरों में। अगला मुकाबला रायगड बनाम विशालगड। तर चला विनंती असेल रायगड आणि विशालगडचे दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत, तर मी डॉक्टर साहेबांना विनंती करेन आली साहेबांना की या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे पुढच्या मॅचचा। क्रिकेटची मॅच म्हटलं की टॉस असतो आणि तो इम्पॉर्टंट असा टॉस आली साहेबांच्या शुभ हस्ते ते मात्र केला जाईल। डॉक्टर आली आपण पाहू शकाल एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व त्यांच्या शुभ हस्ते ते टॉस केला जातोय। कॅप्टन हात वरती करायचा फक्त टॉस विन। टॉस कोण जिंकलाय? विशालगड संघाने टॉस जिंकलाय। विशालगड संघ आणि ऐका रायगड आणि विशालगड, रायगड विशालगड मॅन ऑफ द मॅच राकेश मित्रांनो 5 विकेट्स एकाच ओव्हर मध्ये ज्याने प्राप्त केला। मी पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचंय। आणि विशालगड तुम्ही जर का ही मॅच संपल्या मैदानात उतरला नाही तर तुमची मॅच देखील 2च ओव्हरची होईल, याची नोंद घ्यायची आहे तुम्ही। मॅच संपल्या त्वरित मैदानात उतरायचं जर 3 ओव्हरची मॅच खेळायची असेल तर, विदाउट एनी टाइमपास। सेम सूचना रायगड तुम्हाला देखील आहे। मॅच संपल्या मैदानात उतरायचंय बॅट्समन आणि विशालगड तुम्ही टॉस जिंकून फिल्डिंग घेतली। 11 खेळाडू त्वरित मैदानात गेले पाहिजेत, अन्यथा मॅच ही 2 ओव्हरची असेल याची नोंद घ्या। तर डॉक्टर आली यांच्या शुभास्ते आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल। खूप चांगलं प्रदर्शन, एकाच ओव्हरमध्ये 5 गडी ज्याने गारद केले असं आपण पाहिलं तर राकेश यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन सन्मानित केलं जात आहे। विशालगड सूचना क्लिअर असेल मला वाटतं तुम्हाला आणि रायगड तुम्हाला देखील। टॉस कोण जिंकले पहिल्यांदा तर प्रश्न आहे। विशालगड। निर्णय बॉलिंग। मॅच संपल्या 11 खेळाडू मैदानात पाहिजेत। रायगड संघ तुमचे 2 बॅटर मैदानात पाहिजेत। जर दोघांनी उशीर केला तर मॅच 2 ओव्हरची असेल याची नोंद घ्या। तर यावेळेस बॉल मात्र जातोय, होतोय फरार, लॉंग शॉट सीमा रेखा पार, मिळतात धावा 4, येतोय चौकार। मात्र मैदानावरती लगवला जातोय। 4 धावेनिशी टीमचा धावफलक पुढे सरकत्याने जाऊन पोहोचतोय। एक पहिल्याच बॉलवरती 4 धावा येत आहेत। विशालगड थोडंसं मागे थांबा प्लीज। विशालगड संघ थोडेसे पाठी थांबा। आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न, 1 धाव इथे देखील पूर्ण आणि एकाच धावेमध्ये समाधान।
तर यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा इथे आपण पाहिलं तर सिंगल आहे. सिंगलने आपण पाहू शकाल मित्रांनो फारसा फरक पडू शकत नाहीये. एक मोठी धावसंख्या उभा राहायची आहे. पहिल्या बॉलवरती जरूर तुम्हाला चौकार मिळाला, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर थोडंसं कमबॅक होत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने चांगलं जज तर केलं होतं मित्रांनो, परंतु बॉल काय अडवू शकलेत मला वाटतं. तिसऱ्या धावेची संधी मैदानाच्या आतमध्ये आणि तिसऱ्या धावे पुढचा बॉल यावेळेस बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. एक धाव आणि एकच धाव. एका धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ते आपण पाहिलं तर 10 धावा येणारं समीकरण. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. प्लीज मित्रांनो विदाउट एनी टाइमपास तुम्ही तुमचा गोलंदाज निवडा आणि मॅचला त्वरित सुरुवात करायची आहे.
अंपायर दुसऱ्या रनला आउट आहे ना? चला नवीन बॅटर तयार राहायचं आपण. येस, दुसरीला फलंदाज आउट असणार आहे. नवीन फलंदाज अंकित मात्र मैदानाच्या आतमध्ये. समीकरण उरलं या मॅचचं. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. म्हणजे 5 चेंडूंमध्ये फक्त एक मोठा फटका लगवायचा. उर्वरित चेंडूंवरती सिंगल डबल जरी काढल्या तरी ही मॅच मात्र बनवली जाऊ शकते. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. यावेळेस ऑन साईडला फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे, खूप मोठं चेस क्षेत्ररक्षकासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण मित्रांनो. दुसऱ्या धावेची संधी आणि 2 धावा मात्र वेगाने पूर्ण. 4 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि धावा करायच्यात 7. प्रतीक यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. तर यावेळेस आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. फटका फसलाय, बॉल हवेमध्ये मित्रांनो. क्षेत्ररक्षक जज करतोय. 4 चेंडू 7 ची गरज असताना एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर. आता मात्र समीकरण बदलतंय. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि रन करायचे त्या 7. तर नक्की षटकार लगवला तर विशालजी कानडे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक असेल गणेश भाऊ यांच्यासाठी. पाहूया 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. षटकार लगवला तर मॅच जिंकली. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. सॉरी. तर नवीन फलंदाज सनी जातात मैदानाच्या आतमध्ये आणि समीकरण शिल्लक येणारा 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता इथून पुढे या मॅच मध्ये शिल्लक असेल. यावेळेसचा बॉल इथे मात्र वाईड कहाणी मेटविस्ट. येणारा 1 चेंडू
आणि अजून देखील 5 धावांची आवश्यकता. मान्यवर पाहुण्यांची शुभ उपस्थिती यावेळेस व्यासपीठाच्या दिशेने होताना पाहायला मिळते. त्यांचं मी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो.